राग दोरे धरुणी रतमी हाकिते सौभाग्यासी लेणे लेवनी पती चरणासी मी नमिते पती चरणासी मी नमिते पती परमेश्वराय नमो नमः पती परमेश्वराय नमो नमः। हे देवा, हा एक एक प्रश्न माझ्या समोर उभा राहू लागला। उत्तर सोडण्याचं आतापर्यंत कर्तव्य करते, पण उत्तर मात्र नाही सापडत। पुरुषाचं भाग्य आणि स्त्री जीवन यांची सांगड घालून नर नार्या स्वरूपात प्रत्येक प्राणीमात्राची घडण करणारा हे देवा, तुझे गुणानुवास गाता गाता जिथं श्रेष्ठ साधू संतांच्या जीवावर पडल्या, तिथं माझ्यासारख्या स्त्रीला हे तुझं दैवी प्राबल्य तरी कसं काय करणार? आई बाबांच्या सहवासात मी लहानाची मोठी झाली, तारुणात पदार्पण केलं, योग्य वयात येता क्षणी माझ्या आईवडिलांनी माझं लग्न केलं आणि ते सुद्धा अंगदेशाची राज करते कर्ण आणि त्यांची पत्नी ही ऋषाली सुख समाधानात अगदी आनंदात वावरते, कशाचीही न्यूनता नाही। आणि म्हणतात ती काही खोटं नाही, रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं हे सर्वश्रेष्ठ आहे। आणि त्याप्रमाणे हस्तिनापूर नरेश सुयोधन आणि त्याने दिलेलं राज्य अंग, हे अंगराज आणि अंगराज्य केवळ त्यांच्या मित्रांना म्हणजेच कर्ण यांना बहाल केला आणि अगदी यथोचितपणे ही जबाबदारी माझ्या सौभाग्याचे धनी आतापर्यंत पार पडते। असं असलं तरी सुद्धा फिरता नजरेनं नेत्र लागले ते फक्त माझ्या स्वामींच्या येण्याजवळ। स्वामी येणार, मला दर्शन देणार आणि एकसारखी पर्जन्य देवता आणि त्याची मार्ग प्रतीक्षा चातक पक्षी करतो आणि त्याप्रमाणे एकसारखी मी मार्ग प्रतीक्षा त्यांची करते। स्वामी येणार, मला दर्शन देणार, अगदी युद्धाचे पडगम चालू आहे, पण वेळोवेळी युद्धभूमीवर प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वार्ता माझ्या कानी येते। असं असलं तरी सुद्धा स्वामी थकला भागला देवाचं स्थान कुठं असेल तर प्रिय पत्नीचा महाल आणि म्हणूनच या तेवलेला समया गुंफलेले पुष्पहार सड्या मोदकाने सुंदर रांगोळ्या पंचक शृंगारला माझी सुंदर काये शृंगारली। प्रिय प्राणेश्वर, अधीर झालेल्या माझ्या मनाचं समाधान करण्यासाठी वेळीच या सदनापर्यंत या आणि मला दर्शन द्या, मला दर्शन द्या, मला दर्शन द्या। हो, माझ्या जीवाचा जीवलग मला नक्की भेटेल, मला दर्शन देईल अशी माझ्या मनाच्या ठिकाणी आशा निर्माण झाली। हो, नक्की भेटेल, नक्की भेटेल। माझ्या जीवाचा जीवलग भेटेल।